भारतीय संघानं पाकड्यांना चेचलं. पाकड्या मंत्र्यांकडून भारतीय क्रिकेट संघानं चषक नाकारला. मुजर पाकड्यांची आंतरराष्ट्रीय नाचक्की. क्रिकेटच्या इतिहासातला अभूतपूर्व प्रसंग. विजेत्या संघानं चषक स्वीकारण्यास दिला नकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्याचा आढावा. लातूर, सांगली सह जालन्यातील ग्रामस्थांना मदत. मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम. नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी फुगली. नाशकातही प्रचंड आव्हानात्मक स्थिती. पंढरपुरातील सीना नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती जैसे थे. माढा तालुक्याच्या 15 गावातील 1609 कुटुंब स्थलांतरित. येवल्यामधल्या अंदरसूल गावातील नदीला पूर. पुराच्या पाण्यामध्ये अनेक घरांना वेढा. मंत्री छगन भुजबळांकडून पाहणी. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धारण केलं रौद्र रूप. रामकुंडामधील दुकानं आणि हॉटेलमध्ये शिरलं पाणी. दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत लागलं पाणी. पैठण शहरातील शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी. 125 पेक्षा जास्त कुटुंबांचं प्रशासनाकडून स्थलांतर. जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग. चाळीसगाव मधील गिरणा नदी भरली. अनेक घरांमध्ये शिरलं नदीचं पाणी. 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली. पंढरपुरात चंद्रभागा नदीला पाणी. उजनी आणि वीर धरणातून विसर्ग करण्यात आला. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार. एवढा मोठा पूर उभ्या आयुष्यात पाहिला नाही. डोनवाड्याच्या 80 वर्षीय आजोबांनी मांडली व्यथा. राज्यामध्ये 30 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा. नागरिकांना सतर्क बाळगण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर. लंगोटी महादेव मंदिर परिसरामध्ये सुद्धा साचलं पुराचं पाणी. जळकोट किल्ला तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको. ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. बीडमधील समता परिषदेचा मेळावा तुर्तास तरी रद्द. पूरस्थितीमुळे मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना. ओबीसी मेळाव्याला विरोध नाही, मात्र छगन भुजबळांना विरोध. भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. मराठा समन्वयकांचा इशारा. पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवाय? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. महायुतीचं सरकार मदत देण्यासाठी कुचकामी ठरतंय. उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. विचार, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रानुसार काम करा. जिंकण्याची शाश्वती असलेल्या जागाच मागितल्या जातील. एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास बीसीसीआयच्या अध्यक्षपदी. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर घोषणा. अध्यक्षपदी मन्हास यांची बिनविरोध निवड. चिकन मागितलं म्हणून आईकडून चिमुकल्यांना मारहाण. 7 वर्षीय चिन्मयचा जागीच मृत्यू. 10 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी. पालघरमधला धक्कादायक प्रकार.